इंद्रियाणाम ही चरताम यन मनोनु विधीयते तदस्य हरती प्रज्ञाम वायुर्नावम इवांबसी. विषयाच्या ठिकाणी इंद्रिय स्वैर संचार करू लागले. चरताम म्हणजे काय? हिंडायला लागले. स्वैर संचार करू लागली की जे मन त्याच्या मागे जाते. यत मनो अनुविधीयते, मन त्याच्या पाठीमागे जायला लागते. प्रत्येक विषयाकडे मन धावायला लागते. आणि मनाचं एक आहे बघा, योग वासिष्ठामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय की मनाला शांत बसवलं तर मनामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि मन जर सारखं इंद्रियांच्या मागे धावायला लागलं तर त्याची ताकद सगळी अशी 10 दिशाला विखुरते. म्हणून जास्त ताकद विखुरली की तुमच्याजवळ एनर्जीचा साठा राहत नाही. माणूस जेवढा अस्वस्थ होईल तेवढा त्याला ऑक्सिजनची गरज जास्त लागते. म्हणजे मेडिकलच्या शास्त्राप्रमाणे जर बघायचं म्हटलं तर तो जेवढा अस्वस्थ राहील तेवढा त्याला ऑक्सिजनची जास्त आवश्यकता लागते. मग ऑक्सिजनच्या आवश्यकतेमुळे काय होतं की त्याला हृदयाला जास्त काम करावं लागतं. म्हणजे मेडिकल शास्त्राप्रमाणे बघितलं तर हृदयाला जास्त काम करावं लागलं की त्याचं जे आयुष्य असतं त्यातली जी एनर्जी त्याला दिलेली असते ती एनर्जी त्याला जास्त वापरावी लागते. एनर्जी जास्त वापरायला लागली की एनर्जीचा साठा त्याच्याजवळचा कमी होतो आणि ते लवकर अशक्त होतं. एरवी जर आपण शांतता ठेवली मनाला, शरीराला, तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी लागतो. ऑक्सिजनचा पुरवठा कमी लागला की हृदयाला काम कमी करावं लागतं. हृदयाला काम कमी करावं लागलं की त्याच्याजवळचं एनर्जीचा साठा त्याला जास्त दिवस पुरतो आणि असं आयुष्य वाढतं. जे आयुष्य योगाने आयुष्य का वाढतं तर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी लागतो. योगी माणूस म्हणून ते जास्ती काळ समाधीमध्ये बसतात बघा. समाधी अवस्थेमध्ये काहीच करायचं नसतं आणि श्वास पण एकदम बंद, संथ श्वास चालू असतो. आणि संथ श्वास चालू असल्यामुळे एनर्जी त्यांच्याजवळ सगळी साठून राहते आणि आपली काय होते, आपली एनर्जी बाहेर पडते, सारखी बाहेर पडते. ते आपण जर ऑरा बघितलं तर ऑरामध्ये आपल्याला दिसतं की आपण घेण्याच्या एनर्जीपेक्षा बाहेर फेकण्याची एनर्जी जास्त आपली चालते आणि त्याच्यामुळे आपण दमतो लावतो, एक्झर्शन जास्त होतं आपलं. मग मेंटल असो, मानसिक अतिविचार केल्याने थकतो माणूस किंवा शारीरिक एक्झर्शन जास्त केल्याने माणूस थकतो. आणि जर शरीर आणि मन दोन्ही अस्वस्थ असेल तर तो जास्त. म्हणजे मेडिकल सायन्स जरी आपण इकडे आता बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा सांभाळला पाहिजे. योग जरी बाजूला ठेवला तरी हेल्थच्या दृष्टीने तरी आपलं शरीर जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा हा जेवढा कमी करता येईल तेवढा केला पाहिजे. म्हणजे शरीराला स्वस्थता मिळेल. शरीराला स्वस्थता मिळाली की मन आपोआप शांत होतं. दोन्ही एकमेकावर अवलंबून आहे. मन अस्वस्थ झालं तर शरीर अस्वस्थ होतं आणि शरीर अस्वस्थ झालं तर मन अस्वस्थ होतं. म्हणून एकाला कोणाला तरी आपल्याला शांत करणं आवश्यक आहे. म्हणून हा एक पर्याय त्या दृष्टीने चांगला आहे. म्हणून दमलं ना की आपण मुलांसुद्धा म्हणतो अरे जरा शांत बसा, म्हणतो की नाही, पळापळ 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 सारखी करतो. अरे किती दमलाय, जरा एका जागी बस, तो सांगतो. म्हणजे काय होतं की तो ऑक्सिजनचा पुरवठा त्याला व्यवस्थित व्हायला लागतो. म्हणजे समाधीच्या पाठीमागचं हे एक रहस्य आहे की कमी त्याला ऑक्सिजनचा वापर लागतो आणि त्यामुळे त्यांच्याजवळची एनर्जी त्यांना जास्त वर्ष पुरते आणि म्हणून ते जास्त वर्ष जगतात. आपल्याला पुरत नाही, त्याच्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा अल्पायुषी असतं. अगदी दीर्घायुषी 100च्या पुढे आपण जात नाही, कारण ते इतकं वापरलेलं असतं. आपण सगळं ऑक्सिजन इतका वापरलेला असतो आपण की त्यामुळे हृदय दमतं, फुफ्फुसं दमतात. तुम्ही बघा 60च्या नंतर प्राणायाम सुद्धा सगळा करू नका म्हणतात. पूर्ण प्राणायाम, आता योगाच्या क्लासला वगैरे आपण जातो तर तिथं ते म्हणतात 6 आवर्तनामध्ये थांबा. जास्त एकदम आता भस्त्रिका, कपालभाती हे तुम्ही जास्ती करू नका, कारण फुफ्फुसाची एनर्जी नाही.
श्वास घ्यायला आणि सोडायला जी फुफ्फुसाजवळ एनर्जी लागते ती नाहीये. का नाहीये? तर आपण तिला जास्त वापरलं, जास्त बोललं, जास्त सगळ्यात एक्झर्शन. मनाला विषय इतके असतात विचार करायला की ते दमूनच जातं विचार करून. म्हणून मौन जास्त पाळावं, म्हणजे मग एनर्जी कमी वापरावी लागते. आणि शारीरिक एक्झर्शन त्या वेतानेच करावं जेवढं करतायत. आणि मुख्य हे इंद्रियांच्या मागे धावू नये. म्हणून हा योग जो आहे ना तो योग फार चांगला आहे. म्हणून ज्ञान आणि योग दोन्ही पाहिजे. आपण काय योग करतोय हे तरी आपल्याला माहिती पाहिजे ना. नाहीतर आपल्याला माहित नसतं. प्राणायाम करा, कशाला करतो, काय करतो, त्याने काय आदला बदल होते शरीरामध्ये, सिक्रेशन्स कशी होतात, काही कळत नाही. त्यामुळे मेंदूला सगळ्यात जास्त ऑक्सिजन मेंदूला लागतो. त्यामुळे ऑक्सिजनचा साठा मेंदूला कमी पडला की मेंदूतल्या हालचाली कमी होतात. आणि मग हे सगळे पॅरालिसिस होणं किंवा विस्मृती होणं किंवा अमुक होणं आपण म्हणतो ना म्हातारपणी असं होतं. ते एनर्जी आपण फार वापरलेली असते, फार एक्झर्शन झालेलं असतं. जे आपला दोष आहे. आपण लवकर म्हातारा होणं हा आपला दोष आहे. त्यामुळे आता लहानपणापासूनच एनर्जी साठवायला शिकलं पाहिजे. म्हणून हे इंद्रियांचं दमन मी म्हणते अध्यात्मासाठी जाऊ दे, पण निदान आपले हेल्थ राखण्यासाठी तरी आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे जास्तीत जास्त नेहमी असं शांत बसावं बघा. 1-5 मिनिट तरी शांततेमध्ये बसलं पाहिजे. नाहीतर आपल्याला चैन पडत नाही. काहीच काम नाही म्हणतो तर आपण टीव्हीवर काय बघूया किंवा गाणी ऐकू, रेडिओ लावूया, गाणी ऐकूया. 24 तास स्टेशन चालू असतं. एक त्याला नको वाटतं म्हणून आपण लावतो. पण ते जर ठीक आहे, गाणी जरी ऐकली, गाणी ऐकत जरी शांत बसलं तरी चालतं. मग गाण्या म्युझिकचा सुद्धा चांगला उपयोग होतो. पण त्याला क्लासिकल क्लासिकल म्युझिक पाहिजे. उडती गाणी जी आहेत ती नको. त्याने त्रास होतो. त्यामुळे इंद्रियांचं दमन जे आहे ना ते फार आवश्यक आहे. इंद्रिया हिंडत राहिली की मन त्याच्यामध्ये मागे लावतं. आणि मग काय होतं, हरती प्रज्ञा, प्रज्ञा हरण केली. मी आता सांगितलं तेच की ते ऑक्सिजनचा साठा सगळा वापरला जातो जास्तीत जास्त आणि दमतात इंद्रिय. आपल्या शरीरामध्ये आपल्या नकळत काही जे आतमध्ये चाललेलं असतं ते आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो की नाही कॅन्सर अगदी 3ऱ्या स्टेजला लक्षात आला आणि पण तो वाढत होता आतमध्ये तेव्हा आपल्याला कळलं नाही. किंवा हार्ट अटॅक येण्यापूर्वी कितीतरी वेळा त्याला काही काही झालं असेल पण आपल्या लक्षात येत नाही ना की हे कशामुळे होत आहे. दमतो माणूस नुसता दमतो पण हार्टला काय होत आहे हे कळत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला आपलं लक्षच नसतं खरं सांगायचं तर आपल्या शरीराकडे, आपल्या मनाकडे आपण पाहिजे तेवढं लक्ष देत नाही. हल्ली सुद्धा ब्युटी ट्रीटमेंट आहेत पण एवढं गोरं दिसतंय का, सुरकुत्या आल्यात का, तेवढ्या पुरतं बघतात. जाहिराती सगळ्या टीव्हीवर सगळ्या त्याच्याच असतात जास्तीत जास्त. एजिंग दिसू नये पण मुळातच ते होता कामा नये लवकर. त्याची काळजी घ्यायला पाहिजे. मग काय होतं, तदस्य हरती प्रज्ञा, त्याची प्रज्ञा बुद्धी हरण केली जाते. कसं तर वायुर्नावम इवांबसी, वाऱ्याबरोबर नाव जशी इकडं तिकडे भलतीकडे जाते. वादळ सुटलं म्हणजे नाव स्थिर राहत नाही पाण्यामधली आणि ती हेलकावे खाते, इकडे तिकडे भरकटते. वादळामुळे खूप नावा भरकटतात. कुठे किनाऱ्याला कोकणात बघा आपल्याला अनुभव येतो. कुठली तरी बोट येऊन धडकलेली असते कुठेतरी. त्यामुळे ती नाव जशी भरकटत जाते तसं आपलं मन, बुद्धी भरकटत जाते. प्रज्ञा म्हणजे काय, बुद्धीची एक विशिष्ट अवस्था आहे. ये इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. विषय सिंधू नाव छान दिले. विषयाचा समुद्र. हो ना, विषयाच्या समुद्रामध्ये ते तरले जात नाहीत. कोण तर जे इंद्रियांच्या मागे लागलेले असतात ते. इंद्रिय जे जे म्हणतात तसं ते जे जे करतात
ते इंद्रिया विषयाचा सागर तरून जात नाही. ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसे नाव थडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागवता अपाओ पायी. त्याने एक दृष्टांत दिलाय की समजा आपण नाव किनाऱ्याला लावली, पण अजून आपण नावेतून उतरलो नाहीये, पण त्यावेळेला ती जर वाऱ्यामध्ये सापडली तरी सुद्धा आपण मार्ग क्रमलेला सुद्धा चुकून जातो. चुकलाही मागवता, जो आपण आतापर्यंत चुकवला होता तो अपाय आपल्यावरती येऊन धडक. त्यामुळे नाव जर स्थिर राहायची असेल तर तिला वाऱ्यामध्ये सापडू देता कामा नये. किनाऱ्याला लागलेली नाव सुद्धा सापडू द्यायची नाही, कारण आपण अजून नावेतून उतरलो नाही. नावेतून उतरलो नाही. नावेतून उतरल्यावर मग वारा सुटला तरी काय बिघडत नाही. तरी चुकलाही मागवता अपाय. चुकवला होता आधी आपण अपाय, तर तोच अपाय तिला पुन्हा पोचतो नावेला. नाव फुटते, नावेत पाणी शिरतं, नाव बुडते, कितीतरी गोष्टी होतात. तैसी प्राप्तीही पुरुषे, आत्मप्राप्ती झालेल्या सुद्धा जर का. प्राप्ती ही म्हणजे ज्याला प्राप्ती झालेली आहे, आत्मप्राप्ती झालेली आहे. तैसी प्राप्ती ही पुरुषे, इंद्रिये लाळली जरी कौतुके, त्यांनी सुद्धा जर इंद्रियांची लाड केली तरी आक्रमिला देख दुःखे संसारिके, व त्याला संसाराच्या दुःखाचं आक्रमण त्याच्यावरती होणारच. म्हणजे आत्मप्राप्ती झाल्यावर सुद्धा इंद्रियांचं दमन आवश्यक आहे. म्हणून हे लोक निघूनच जातात संसारातून. आत्मप्राप्ती झालेले लोक संसारात थांबत नाहीत. इंद्रिये लाळली जरी कौतुके, तरी आक्रमीला देख दुःखे संसारिके, सांसारिक दुःख त्या माणसाच्या पाठीमागे लागतातच. म्हणजे आत्मप्राप्ती झालेल्या माणसाने सुद्धा इंद्रियांचे लाड करता कामा नये. इतकी इंद्रिय, कारण कुठल्याही क्षणी मन बाहेर जाऊ शकतं. इतकी इंद्रिय एक्सपोज असतात बाहेरच, मुळातच ती तशी बनवली. त्यामुळे ते सारखे आपल्या आपल्या विषयाकडे धावतच असतात. त्यात आपला काही दोष नाही आणि इंद्रियांचा पण काही दोष नाही, कारण नैसर्गिकरित्या त्यांची तशी अवस्था. फक्त आपल्याला आवरायचंय त्यांना, हे आपलं कार्य आहे. पुरुषार्थ कुठे आहे? तर इंद्रियांना आवरण्यात आहे, इंद्रियांना पाठवण्यात नाही. ती जाणारच. आपल्याला हवा असो नसो ते इंद्रिय तिकडे जातातच. पाय जास्त वेळ मांडी घालून बसलं की पाय अवघडतातच. मग तर पायाला जर चालायची त्याची क्रिया आहे तर त्यांना बांधून किती वेळ ठेवणार? हाताला हालचाल करायची सवय, हात किती वेळ तुम्ही अशी मांडीवर थांबवून राहा, हात अवघडायला लागतात. म्हणजे आपोआपच इंद्रिय कशी आहे ती नैसर्गिकरित्याच इकडे इकडे बाहेर बाहेर अशी जाणारी आहे. म्हणून तर त्यांना आवरणं हा योगाचा भाग सांगितला जातो. म्हणजे ज्ञानी माणसाला सुद्धा ही साधना आवश्यक आहे. त्यामुळे साधना नित्य करायला लागते. ज्ञानी माणसाला सुद्धा साधना करायला लागते. मोठे महंत झालेत आणि साधना चुकली आहे असं झालं तर ते कधी गडगडतील काही सांगता येत नाही. त्यांचं महंतपणा जातो बाजूलाच कुठेतरी आणि मग त्यांना सगळा संसारामध्ये परत अडकतात ते सगळ्या. अशी कितीतरी लोकांची उदाहरणं आहेत. त्यामुळे महंत झाल्यानंतर किंवा संत झाल्यानंतर सुद्धा त्यांना साधना ही अत्यंत आवश्यक आहे करणं. रोजची त्यांची साधना, जसं गायकाला रियाज रोज लागतो. कितीही मोठा गायक झाला तरी तो 3-4 तास गाणं म्हणतात ते घरी, त्याशिवाय त्यांचं गळा नीट राहत नाही. तसा हा आपल्याला ती सवय लागते. इंद्रियांचं दमन अत्यंत आवश्यक आहे. तस्माद यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाबाहू, त्याला महाबाहू म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचे बाहू मोठे होते असं नाही, बाहूमध्ये ताकद जास्त, बाहू बलवान होते. इतकी ताकद असते त्यांच्या अंगामध्ये आणि ही कमावलेली असते. ते राम भोसलेंचं पुस्तक आहे दिव्यस्पर्शी मध्ये. आणखीन दुसरं एक मी पुस्तक वाचलंय
डोअरवेज टू लाईट म्हणून कृष्णानंदांचं पुस्तक आहे. त्याचं प्रकाशाच्या वाटेवर नावाचं भाषांतर आहे मराठीमध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की त्यांनी अर्जुनाचं फिजिक बघितलं तर इतकं देखणं होतं म्हणे ते. त्यांना दिसलं ते असे हिंडत असताना सूक्ष्म शरीराने. तर तो इतका बलदंड आणि इतका प्रपोर्शन मध्ये होता की कधी असं शरीर कमावलं असेल असं वाटलं त्याच्याकडे बघून. म्हणजे नजर अशी खेळली त्या ठिकाणी. इतकं त्याचं शरीर चांगलं होतं म्हणून महाबाहू म्हणलंय त्याला. म्हणजे अर्जुनाशी आपण कुठल्याच बाबतीमध्ये कम्पेअर करू शकत नाही. आपल्याला काय बाहूमध्ये आपल्या ताकद नाही. आपल्याला त्याची तलवार काय धनुष्य काय उचलायचं सुद्धा नाही. त्यामुळे त्याचं शारीरिक दृष्ट्याही नाही आणि मानसिक दृष्ट्याही आपण अर्जुनाच्या बरोबरीला कुठे येत नाही. पण त्याच्यात काहीतरी त्याच्यापर्यंत आपल्याला जायला पाहिजे गीता समजून घ्यायची असेल तर तो महाबाहू म्हणजे विशेषणं वापरलीत ना हे मुद्दाम अशी वापरलेली आहेत की धनुष्यबाण जे त्याचं धनुष्य होतं ते खूप जड होतं. त्याला ते उचललं. महेश वासो आहे ना गीतेमध्ये शब्द. अत्र शिवरा महेश वासा भीमार्जुन समायुधी. हा ना. महाईशू धनुष्य मोठी धनुष्य ज्यांच्या हातामध्ये आहे. आणि एक एक शब्द लक्षात घ्या बघा. त्याचा अर्थ तुम्ही जाणला तर जास्त गीतेमध्ये आनंद मिळेल. त्यांची धनुष्य इतकी मोठी होती आणि ती लोखंडाची असायची. ती वाकवायला किती ताकद पाहिजे. ती वाकवून त्याला दोरी बांधून ती दोरीवरती बाण. हो ना. म्हणून तो महाबाहो. एक एक हे चांगली आहेत त्यांची. अर्जुनाला तर खूप नावं होती. एक तर अर्जुन हे नाव मुळात ऋजू एवढे ताकदवान असून ऋजू होता तो. दुर्योधनासारखा अरेरावी नव्हती त्याची. हो ना. उद्दाम नव्हता तो. ऋजू होता आणि श्रीकृष्णाचा मित्र होता तो. ते अर्जुनाची नावं जी आहेत ती सगळी एकदा अभ्यास करण्यासारखी आहेत. त्याला 12 नावं आहेत ना. विजय हे एक त्याचं नाव आहे. फल्गू हे एक त्याचं नाव आहे. धनंजय हे त्याचं नाव आहे. कितीतरी नाव आहेत त्याची. 12 नाव आहेत त्याची. गुडाकेश हे त्याचं नाव आहे. ज्याने निद्रा जिंकली आहे. 12 वर्ष न झोपता ज्यांनी प्रॅक्टिस केली, अभ्यास केला आहे. अशी त्याची नावं बरीच आहेत. तेव्हा असं म्हणलंय तस्माद यस्य महाबाहु हे महाबाहू अर्जुना ज्यांनी इंद्रियांचे विषय पूर्णपणे आवरलेली असतात. निगृहीतानी सर्वशः. सर्वशः म्हणजे सर्व बाजूने. निगृहीतानी म्हणजे धरलेली आवरलेली. त्याची बुद्धी इंद्रियाणी निगृहीतानी सर्वशः स्वयं. आणि इंद्रियार्थेभ्य इंद्रियांच्या विषयापासून ज्यांनी आपली इंद्रिय पूर्णपणे आवरलेली आहे तसे प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली आहे असं तू समज. प्रज्ञा हा विशेष शब्द वापरलाय. प्रज्ञा ही बुद्धीची आणखीन सूक्ष्म आणि मोठी स्थिर अशी अवस्था आहे. वरची अवस्था आहे थोडी. तीव्र बुद्धी असं आपण म्हणू किंवा बुद्धीची तीव्रता, बुद्धीची सूक्ष्मता असं म्हणूया. त्याची बुद्धी प्रतिष्ठित झाली आहे, स्थिर झाली आहे असं समज. तर स्थितप्रज्ञा याच्याविषयी मी तुम्हाला म्हटलं तसं एक नोट तयार करा की कशाला कशाला स्थितप्रज्ञा म्हणलेलं आहे. हे श्लोक सगळे बघा. म्हणून आपुली आपण पेया जरी ये इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून आपल्याला ही इंद्रिये जर आकळता येतील तर त्याहून दुसरं काही मोठं मिळवायचं असं नाही. आकळता येतील म्हणजे काय? आया येतील म्हणजे आपल्या ताब्यात येतील. आपल्याला आवडता येतील म्हणजे तिकडे चाललंय मन म्हटल्यानंतर इंद्रियांच्या द्वारा म्हटल्यानंतर आपण त्याच्यापासून त्याला बाजूला घेणं. योग वासिष्ठामध्ये सुद्धा त्याने असंच सांगितलंय की ही सगळी इंद्रिय मागे घेता आली पाहिजे. म्हणजे विषयाकडे जी जातात त्यांना आवडता आलं पाहिजे.
पाठीमागे घेता आली पाहिजे की नाही आपल्याला हे करायचं, नाही आपल्याला हे ऐकायचं. एक तासभर आपल्याला बसायचं, स्वस्त म्हणजे बसायचं, मग काही का होईना तिकडे. नाहीतर सगळी कामं करा मग बसा. आणि मग तेवढा वेळ आपल्यासाठी द्या, पण थोडा वेळ तरी आपल्यासाठी आपल्याला द्यायला पाहिजे. एवढं नक्कीच एक अर्धा तास तरी आपली इंद्रिय आपल्याला आवरता आले पाहिजेत. आपण म्हणतो की अजिबात वेळ मिळत नाही, फोन येतात, दाराची बेल सारखी वाजते, पण ते नसेल अशा वेळेला बसायचं. नाहीतर ते सगळ्यातून इंद्रिय आवरायला शिकायचं. म्हणजे जायचं दार उघडायचं पण मन तिकडे घालायचं नाही. दोन्ही पैकी एक काहीतरी करायला पाहिजे. एक तुम्हाला यात राहून तरी मन आवरायला शिकलं पाहिजे, नाहीतर त्याच्यातनं बाजूला होऊन तरी मन आवरायला शिकलं पाहिजे. दोनच पर्याय आहेत आपल्यापुढे. एक तर सगळं करत असताना मनाची एकाग्रता ठेवायची, आणि तसं अवघड जात असेल तर सगळं करून मग अशी वेळ एक साधा की जी एक अर्धा तास आपल्याला निवांत जिथे बसता येईल. मग पहाटेची वेळ असते, ज्याला पहाटे जमत असेल पहाटे उठावं. त्यावेळेला काही कोणाचे फोन येत नाही, त्यावेळेला दाराची बेल वाजत नाही, दूधवाला यायच्या आत आपली उपासना झाली पाहिजे. असं तरी चहा घेऊन बसा, काय एवढं. चहा घेऊन बसा, चहा उठल्यावर लागत असेल तर घेऊन बसा. मनाला शांत करून बसायचं बघा, मनात चहा ठेवून बसायचं नाही तर अजून आपला चहा राहिलाय. चहा दूध ठेवा, चहाला चहा घेऊन बसा. म्हणजे अस्वस्थता मनाला कुठे राहता कामा नये, एवढंच सांगायचं हेतू तेवढा, की तसं. किंवा मग ज्याला सवय झाली असेल तो सगळं करत असताना सुद्धा एकाग्र होऊ शकतो. तशी पण सवय होते हळूहळू. आपण जशी सवय लावू तसं आहे. पण आधी तुम्हाला पहाटेच किंवा रात्री, अगदी पण रात्री दमलेलं असतं शरीर. रात्री एवढी उपासना होत नाही. रात्री फक्त योग निद्रा. हा, झोप यायला लागते, झोप यायला लागते. मग त्याला ती योग निद्रा सांगितली. योग निद्रा घ्यायची म्हणजे मन जास्त शांत होत. योग निद्रा सुद्धा जमली पाहिजे. कॅसेट ऐकत 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 झोपायचं, पुन्हा जागं व्हायचं, जप करायचा. त्याच्यात सुद्धा जप आहे. योग निद्रेत सुद्धा जप सांगितलं, म्हणजे मन कुठेतरी ते स्थिर पाहिजे. हा, पहाटेची वेळ सगळ्यात चांगली. हा, पहाटे शांत असतं, कोणाचा त्रास नाही, काही नाही. मग दुपारी विश्रांती घ्या. पण तो एक अर्धा पाऊण तास तरी आपल्याला पाहिजेच. अगदी आपला वेळ आपल्याला पाहिजे. म्हणून आपुली आपण पेया, जरी ये इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. पण दृष्टांत दिलाय. देखे कूर्म जिया परी, उवाईला अवयव पसरी, ना तरी इच्छा वशयावरी आपण. म्हणजे जसा कासव पाहिजे असेल तेव्हा इंद्रिय बाहेर सोडतं, पाहिजे असेल तेव्हा इंद्रिय आतमध्ये आवरून घेत. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातळी असते. सोपं आहे बघा. जशी इंद्रिय ताब्यात आली आपोआप, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न झाला असता करतं, आणि त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय ताब्यात असतात आणि तो म्हणेल तसे करतात. जयाचे म्हणितले करीती म्हणजे तो जसं म्हणेल तसे ते करतात. त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे असं तू समज. आता आणिक एक गहन पूर्णाची चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. आता आणखीन एक चिन्ह तुला सांगतो. पूर्णावस्थेला पोहोचलेल्या पुरुषाचं एक गूढ तुला सांगतो, ते तू ऐक. कसं? या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, आणि यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. सर्व प्राणी ज्याच्या विषयी निद्रित असतात त्याविषयी संयमी पुरुष जागृत असतो. सर्व भूते जिथे जागी, ज्ञानी योगी असं रात्र, असं विनोबांनी लिहिलं गीताईमध्ये. आणि ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागरूक असतात त्या ठिकाणी ज्ञानवान मुली मात्र निद्रिस्त असतात. आता हे कुठल्या बाबतीत म्हटलंय बघायला पाहिजे. जे आपण कुठे जागे असतो, इंद्रियांच्या बाबतीत जागे असतो, तिथे ते झोपलेले असतात.
आणि आपण विषयांच्या बाबतीत जागे असतो, तिथे ते झोपलेले असतात. आणि ते आत्मस्थितीमध्ये जागे असतात, तिथे आपण झोपलेलो. असं त्यांचा अर्थ. हा. मग त्यांनी काय म्हणलं इथे, देखे भूतजात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चैले तेथ निद्रित. हे दोन अंडरलाईन करा ह्या दोन ओव्यांना. मनुष्य ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले असतात, अज्ञानी असतात, ते ज्यांनी पाहिलं त्या ठिकाणी ज्याचा उजाडलेला असतं, म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते. आणि जीव ज्याच्या मागे जागा असतो, प्रपंचाच्या ठिकाणी विषय सुख अनुभवणारे असतात, त्याच्या ठिकाणी तो विषय निवृत्त झालेला असतो, म्हणजे झोपलेला. तो चितो निरुपाधी, तोच खरा निरुपाधी होय. अर्जुना तो स्थिर बुद्धी, आणि तोच त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे. तोच जाण निरवधी, म्हणजे अखंड आहे. निरावधी म्हणजे काय? अखंड. आणि मुनीश्वर म्हणजे मुनीश्वर आहे. म्हणजे त्यांनी किती याला उदाहरणं लावले, विशेषण लावली आहेत. निरुपाधी, स्थिरबुद्धी, निरवधी आणि मुनीश्वर, एवढे 4 विशेषण त्या माणसाला त्यांनी लावलेले. म्हणजे तो कोण असतो? निरुपाधी, म्हणजे त्याला कसलीही उपाधी राहिलेली नाही. शरीराची सुद्धा उपाधी ओलांडून तो गेलेला आहे. ही शेवटची अवस्था असते योगामध्ये. शरीराची उपाधी शेवटपर्यंत टिकते आपली. योगामध्ये सुद्धा खूप वर्ष लागतात शरीराची उपाधी जाण्याची. शरीराची उपाधी टिकते कारण आपण शरीरानेच आपल्याला ओळखतो ना. आता मी मला ओळखते म्हणजे ह्या देहाच्या साह्याने तर मी स्वतःला ओळखते ना. मग देहाची उपाधी जाईल कशी माझी? हो की नाही? देहाची उपाधी जाणं ही सगळ्यात शेवटी आहे, पण खूप अवघड गोष्ट आहे. पण ती गेली ना की मग तो घेतला, तोपर्यंत तो आहे. आणि आपण आपल्या देहानेच आपल्याला ओळखत असतो, देहाच्या संदर्भानेच आपण सगळं कार्य करत असतो. त्यामुळे आपल्याला देहाचीच आपली ओळख असते. आणि पहिल्यापासून तसंच आहे ना, जन्मल्यापासून आपल्याला नाव सुद्धा ना, माझं नाव अमुक आहे असं शिकवलं जातं ना. हे माझे हात आहेत, हे माझे पाय आहेत, हे माझं डोकं आहे, असंच आपण शिकवतो की नाही मुलांना सुद्धा. शाळेमध्ये सुद्धा बॉडी अवयव शिकवतात. आपले आपले माझे हात आहेत, माझे पाय आहेत, माझं अमुक आहे. त्यामुळे आपण स्वतःला ओळखतो ते आपल्या शरीराच्या द्वाराच ओळखत असतो. शरीर रहित मी अशी कल्पना आपण करू शकत नाही. आणि ती योगामध्ये जमते. समाधी स्थितीमध्ये शरीर रहित मी अशी अवस्था त्यांना जमते. त्यामुळे तो योगी पूर्णत्वाला जातो. म्हणजे शरीराची उपाधी सुटल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. मग आपली साधना कितीही असो, जोपर्यंत शरीराची उपाधी सुटत नाही तोपर्यंत आपली साधना ही अधुरी असते, अर्धवट असते. उपाधी सुटली की मग तो साधक पूर्णत्वाला पोहोचतो. मग त्याला काहीच भीती नाही ना. मग कळी काळाला ही काय भीत नाहीत ते. आम्ही घाबरत नाही म्हणतात ना तुकोबा. काही काळाला आम्ही घाबरत नाही. याचा अर्थ शरीराची उपाधी संपली. आपुले मरण पाहिले मी डोळा. आपलं मरण पाहिलेलं आहे. असं एक प्रोसेस आहे योगामध्ये. हा अवयवांचा मृत्यू बघण्याची एक प्रोसेस आहे. मानसी यागामध्ये दिली आहे, आगमामध्ये. त्याच्यामध्ये ते काय करतात, सगळ्या इंद्रिय नाहीत आणि आपण अस्तित्वाने आहोत, चेतना आहे अशी अनुभूती घ्यायला सांगतात ते. फक्त चेतना स्वरूप मी आहे आणि इंद्रिय म्हणजे मी नाही. इंद्रिय सगळी विसरून जायची आणि आपली चेतना फक्त जागृत ठेवायची, अशी एक अवस्थेला ते जातात. त्या ठिकाणी त्या इंद्रियांचं ते पार अगदी श्राद्ध करून टाकतात की नाही, काही नाही, आता माझा देह हा नाही राहिला अशा याच्यामध्ये. आणि मग त्या चैतन्यमय अवस्थेमध्ये ते चैतन्यमय शरीर निर्माण करतात. त्यांनी मोठी प्रोसेस खूप सांगितली. आणि मग त्या चैतन्यमय शरीरामध्ये अमृत घालून त्याला जिवंत करून त्या देहाने ते वावरतात आणि ते स्थूल देहाने ते वावरत नाहीत. अशी एक प्रोसेस त्यांनी मोठी आगमामध्ये सांगितलेली, मानसी यागामध्ये. तर ती प्रोसेस करून ते आपलं उपाधीचं जे शरीर असतं ते जाळून टाकतं.
म्हणजे मनातून त्यांना ते शरीर आपल्याला नाही अशीच त्यांची धारणा असते. पण त्या शरीराच्या पलीकडे ते जातात. मृत्यू कशाला असतो? या शरीराला. त्यामुळे ते मृत्यूच्या पलीकडे जातात. म्हणून आम्हाला कलिकाळाची भीती नाही असं अगदी जोरदार छाती ठोकपणाने ते सांगत असतात की आम्हाला भीती नाही, कारण आम्ही आमचा मृत्यू ओलांडून गेलो. पण ती आहे अवस्था, अगदी नाही अशी नाही. मग ते प्रकाश रूपाने ते मग ते दृष्टांत देतात बघा स्वप्नामध्ये. तुकोबांनी किती लोकांना स्वप्नात जाऊन मंत्र दीक्षा दिलेली आहे. त्यांनी बहिणाबाईला सुद्धा स्वप्नात दीक्षा दिली. निळोबारायांना त्यांनी स्वप्नात दीक्षा दिली. किंवा त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. बाबाजी चैतन्य आले आणि त्यांनी दिले, त्यांनी तशीच दिली ना. म्हणजे हे लोक अशा सूक्ष्म देहानी चैतन्यमय शरीराने ते राहतात आणि ते उपाधीचं शरीर असतं, तर ते मनातून ते काढून टाकतात. म्हणून आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम, असं जे त्यांनी म्हटलंय. तर तो तेवढ्यासाठी तो झाला एकदा. बहिणाबाईंनी सुद्धा म्हटलंय. बहिणाबाईंनी शेवटी जेव्हा आपले जन्म सांगितले मुलाला, 12 जन्म सांगितले, त्यावेळेला सुद्धा तिने शेवटच्या जन्मामधला असं सांगितलं की हा देह मी आधीच जाळून टाकलाय म्हणाले. हा देहच नाही, मी आता देहाने राहतच नाहीये. तुम्हाला दिसतोय तो, पण माझ्या दृष्टीने नाहीये. मी कधीच त्याचं श्राद्ध केलं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ह्या लोकांना हे अनुभव आहेत. नुसतं पुस्तकात येत असं नाहीये. या लोकांना ते अनुभव असतात. आपल्याला नाही येत, आपल्याला एवढ्यात येणारही नाही. पण त्या लोकांना हे अनुभव असतात आणि ते असे मृत्यूच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणून त्यांना देह पडल्याचं किंवा समाधी घेण्याचं काही वाटत नाही. ज्ञानेश्वरांनी तर आधी 2 दिवसच पूर्ण ते समाधीमध्येच होते. हलणं बोलणं सुद्धा सगळं समाधीच होत होते. आधीच 2 दिवस त्यांनी समाधी लावलेली होती. त्यांना जबरदस्ती लोक जेवायला घालत होते. लोकच त्यांना धरून आणून तिथे जेवायला बसवत होते किंवा आंघोळ घालत होते. सगळं त्यांनी लोकांनी केलं. ते समाधी स्थितीमध्ये कधीच गेले. म्हणून तर इतकी माणसं भोवती असताना ते आज जाऊन बसले आणि त्यांनी ते समाधीचं दार लावून घेतलं. घाबरला असतं की एखादा, नाही का? किती लहान वयामध्ये त्यांनी समाधी घेतली. म्हणजे त्यांच्या आधीच ते निरुपाधी झाले. म्हणून तो निरुपाधी हा शब्द आहे. दुसरा स्थिर बुद्धी हा शब्द आहे. बुद्धी इतकी स्थिर आहे की कुठल्याही अवयवाच्या द्वारे ती बाहेर जात नाही. जी 4 विशेषणं त्यांनी वापरलीत ना इथे, तर बुद्धी इतकी स्थिर आहे की ती कुठल्याही अवयवामुळे ती चंचल होतच नाहीये. आणि निरवधी म्हणजे अखंडता. चैतन्य असं स्वरूप आहे की जे अखंड आहे. बाकी कुठलं स्वरूप आपलं अखंड नाहीये बघा. आपण उपाधीमध्ये आहोत की नाही. आता इथे बसलोय म्हणल्यावर आपण इकडे तिकडे कुठे नाहीये. पण ते कुठेही आता इथे असेल तर या क्षणी ते दुसऱ्या गावामध्ये पण दिसू शकतात. या क्षणी ते फॉरेन मध्ये पण दिसू शकतात. या क्षणी ते अन्य कुठेही तुम्हाला दृष्टीला येतील. ते अखंड असतं. त्यांचं अस्तित्व कसं आहे? अखंड. योगी कथामृत म्हणून जे पुस्तक आहे ना, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, त्यामध्ये हे दिलेलं आहे त्यांनी की ही अखंडता कशी असते त्यांची. ते पूर्ण अखंड असतात. हा, ते वाचा, जरूर वाचा ते पुस्तक. त्यामध्ये अखंडता दिली. म्हणजे एकाच वेळेला ते अनेक शरीरांनी कसे तुम्हाला इकडे तिकडे दिसू शकतात. अगदी लोक सांगतात, कपडे बिपडे सुद्धा सांगतात की तुम्ही या कपड्यांमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं, किंवा तुम्ही आमच्या घरी येऊन चहा घेऊन गेलात त्यावेळेला. असं म्हणजे इतकी त्यांना उपाधी नसते देहाची. म्हणून त्यांनी त्याला निरवधी म्हणलं. आणि मुनीश्वर म्हणजे श्रेष्ठ मुनी. एवढीशी ओवी वाटते, पण ओवीमध्ये गहनता किती आहे बघा. हो ना, केवढा अर्थ भरलेला आहे त्याच्यावर. प्रत्येक शब्दामध्ये वेगळा त्यांनी दिलंच आहे, तसे वापरलेलंच आहे ना ते. तो खरा निरुपाधी होय, त्याची बुद्धी स्थिर झाली आणि तोच अखंड मुनीश्वर आहे. म्हणजे त्याची मौनावस्था ही अखंड आहे, त्याची चैतन्यावस्था ही अखंड आहे, आणि असा तो मुनीश्वर आहे. आता पुढे त्यांनी म्हटलंय, आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सुशांतिमाप्नोति न कामकामी. आता शांती कोणाला मिळते?
हा माणूस स्थिर बुद्धी असतो, तो शांत असतो. शांती कोणाला मिळते? तर जसं समुद्रामध्ये अनेक नद्या पाणी आणून ओततात, पण तो आपली मर्यादा सोडत नाही. समुद्रात पाणी प्रवेश करत असतं, पण तो मर्यादा ओलांडत नाही. तसं त्या पुरुषामध्ये सगळ्या इच्छा प्रवेश करतात, पण त्याला शांती असते. तो त्या इच्छांमध्ये अडकत नाही. विकृती उत्पन्न न करता, मनामध्ये कुठलाही विकार उत्पन्न न करता सगळ्या इच्छा असतात, पण त्याच्यामुळे कसलाही विकार मनामध्ये उत्पन्न होत नाही आणि त्याला शांती मिळते. विषयांची जे इच्छा करतात त्याला शांती मिळत नाही. न कामकामी, कामाची ज्यांना इच्छा आहे त्यांना विश्रांती मिळत नाही, शांती मिळत नाही. शांती वापनोती, तोच फक्त शांती मिळवतो. पार्था आणि काही परी, तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. आणखीन एका दृष्टीने तुला हे समजेल. कसं, समुद्रामध्ये निरंतर शांतता असते, समुद्रात कसा खळबळ चालू असते, पण शांतता याचा अर्थ तो मर्यादा सोडत नाही. असं आहे. आता हल्ली सगळीकडे अतिक्रमण झालीत समुद्रावर सुद्धा, त्यामुळे समुद्राचं पाणी दुसरीकडे वाढतंय. आहे पेपरला बातमी की या ठिकाणी समुद्राची पातळी वाढली आहे म्हणून, कारण इकडून समुद्र हटवतात, त्यामुळे तिकडून त्याला कुठेतरी पाहिजे. तर समुद्रामध्ये मर्यादा तो सोडत नाही. जरी सरिता ओघ समजतं, परिपूर्ण होऊन मिळत, तरी अधिक नोहे ईशत, मर्यादा नसावी. म्हणजे सगळ्या नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या समुद्राला मिळतात, पण तो थोडा सुद्धा फुगत नाही आणि आपली मर्यादा सोडत नाही. अधिकही नाही, किंचितही नाही, अजिबात मर्यादा सोडत नाही. ना तरी ग्रीष्म काळी सरिता, शोषून जाती समजता, परी न्यून नव्हे पार्थ समुद्र. किंवा उन्हाळ्यामध्ये अजिबात पाणी सोडत नाहीत त्याच्यामध्ये नद्या, तरी सुद्धा तो आहे तसं, पाण्याचा साठा आहे तसा राहत. आणि गंमत म्हणजे पृथ्वी फिरते पण पाणी सांडत नाही. समुद्राला झाकण नाहीये. एवढी पृथ्वी अशी फिरते, म्हणजे स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, पूर्ण दिवस ते रात्र होते, तरी सुद्धा पाण्याचं एक थेंब वातावरणात इकडं तिकडं कुठे राहत नाही. काय आश्चर्य आहे ना. इतकं त्याला एनर्जी जी आहे सगळी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो इतका जबरदस्त आहे. तसं सगळे शोषून जातात ग्रीष्मकाळी, पण त्याच्यात कमी होत नाही. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी, तयासी क्षोभू नाही बुद्धी. म्हणजे जसं रुद्धिसिद्धी प्राप्त झाल्या तरी त्याच्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न होत नाही, आणि न पावता न बाधी अधृती तयाचे. आणि त्याला जरी त्याला मिळालं नाही तरी सुद्धा अधैर्याची बाधा त्याला प्राप्त होते. शब्द फार छान दिले बघा, अधृती तयाची, न बाधी अधृती, अधैर्य. अधृती म्हणजे त्यांना काय म्हणायचं, तर धैर्य सोडत नाही, उचंबळत नाही त्याचं मन, आणि नाही प्राप्त झाल्या तरी अधैर्याची बाधा त्याला होत नाही. म्हणजे धीर सोडत नाही तो, धैर्य असतं त्याच्याजवळ. सांगे सूर्याच्या घरी, प्रकाशू काय वाती वेरी, की न लाविजे तरी अंधारी कोंडेल. तो किती दृष्टांत छान दिलाय बघा. सांगा बरे, सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो का? आणि दिवा लावला नाही म्हणून सूर्य अंधाराने कोंडून जातो का? वाती दिवा तेलवात करावी लागते का सूर्याला संध्याकाळ झाली म्हणून? सूर्याच्या घरी नाही करायला लागत, त्याला बटन दाबून लाईट नाही आणायला लागत. आपण एकदम अंधारात जातो पूर्ण. शिकण्याचं हो ना. देखे रुद्धी सिद्धी तयापरी, आली गेली से न करी, तो विगुंतीला असे अंतरी महासुखी. रुद्धी सिद्धी जरी आल्या त्याच्याजवळ तरी तो आल्या का गेल्या याचं भान त्याला नसते, आणि अंतःकरणामध्ये कसा असतो, विगुंतीला म्हणजे गुंतलेला असतो, निमग्न असतो. कुठे? महासुखामध्ये. हे विशेष आहे बघा. आत्यंतिक सुखामध्ये तो गुंतलेला असतो. त्यामुळे त्याला रुद्धिसिद्धी मिळाल्या काय नाही मिळाल्या काय त्याचं काही त्याला वाटत नाही. सुरुवातीला सिद्धी मिळाल्या की योगी लोक नको म्हणतात, कारण गुंतलं जात.
सिद्धीमध्ये गुंतलं जातं आणि सिद्धी येतातच या लोकांना. पण ते गुंतू नये म्हणून ते त्या वापरतच नाहीत अजिबात. आणि वापरल्या तरी त्याची आठवण ठेवत नाहीत. कित्येक वेळेला वापरल्या जातातच. पण त्याची आठवण नाही ठेवत की ते आपल्यामुळे झालंय असं. आता बघा, जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवणे भिल्लाचे नी. छान दृष्टांत दिलाय बघा, है ना. ज्याप्रमाणे आपल्या ऐश्वर्या, नागरपणे म्हणजे आपला सुशिक्षितपणा, आपला ऐश्वर्य यांनी इंद्रभुवनाला सुद्धा तुच्छ समजतो, तो भिल्लांच्या खोपटामध्ये रमेल का? सिद्धीला तो बाहेर होईल का? नाही होणार. त्याला तो जागा देणार नाही. जो अमृताशी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी. जो अमृताला सुद्धा नाव ठेवतो, तो ज्याप्रमाणे कांजी, ज्वारीची कांजी, तांदळाची कांजी कोणी पेईल का सांगा? जो अमृताला नाव ठेवतो तो कांजी पेईल का कधी? नाही. तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. ज्याला स्वतःच सुख मिळालेलं आहे तो वृद्ध सिद्धीच्या मागे लागत नाही. तो अतिशय शांत असतो. ही उपाधी रहित जी अवस्था आहे ना, त्याच अवस्थेमध्ये फक्त हे होतं बरं का. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत सगळं त्यांना पण कळतं की आपल्याला ही सिद्धी मिळालेली आहे, आपण या सिद्धीचा इथं उपयोग करू शकतो, आपण हे अमुक हे करू शकतो. आणि खूप लोक करतात, मग ते त्यातच अडकतात. कारण ते इतकं मोहास्त होतो सुद्धा नाही का. एखादी सिद्धी मिळणार, तर एखाद्याला वाच्य सिद्धी असेल तर कोणी म्हणेलच ना की तुमचं चांगलं होऊ दे. त्याच्या नशिबात असं नसो. म्हणजे सहजगत्या माणसाला स्वभाव असतो असा की नाही बा, कशाला कोणाचं वाईट व्हावं. आपल्याला वाच्य सिद्धी तर आपण चांगलं म्हणू, म्हणजे त्याचं चांगलं होईल. म्हणजे असं आपोआपच एक परोपकार म्हणा, अशी काहीतरी भावना असते की त्याच्यामुळे तो म्हणून जातो. पण त्याचा उपयोग होतो आणि मग सगळ्या सिद्धी त्याच्या मागे आपोआपच लागतो. म्हणून तर असं म्हणण्यात. हे दोन्ही ओव्या छान आहेत. म्हणजे जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाचे पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवणे बिल्लाचे नी. जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी. तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही. तेथ वृद्धी सिद्धी काही प्राकृत आहोत. म्हणजे पार्था, आश्चर्य बघ, तिथं स्वर्ग सुखाची सुद्धा खिजगणती नाही, त्या ठिकाणी आपल्या वृद्धी सिद्धी काय करणार? म्हणजे स्वर्ग सुख सुद्धा तो नको म्हणतो ना. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई बरा, असं म्हणतात संत लोक. विहाय कामान हा सर्वान पुमाश्चरती निस्पृहा, निर्ममो निरहंकार स शांतीमध्ये गच्छती. आता त्यांनी शांती कशी मिळावी ते सांगितलेलं आहे. विहाय कामान यहा, जो सर्व पुरुष, म्हणजे जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून, विहाय त्याग करून, निस्पृह असा, निरीच्छा असा, ममत्व रहित, निर्ममो निरहंकार हा, ममत्व रहित आणि अहंकार रहित होऊन संचार करतो स्वशांतीमध्ये गच्छ, त्याला शांती प्राप्त होते. म्हणजे याच्यामध्ये कसा पाहिजे? तो सर्व काम सोडलेलं पाहिजे, निस्पृह पाहिजे तो मुळात, निर्मम आणि निरहंकार. एवढे शब्द लक्षात ठेवायचे. निर्मम, निरहंकार हा, निस्पृह हा, हे सगळे ना एकत्र करायचे. म्हणजे जे विभक्ती सगळ्याची एक आहे असे सगळे एकत्र करायचे, ते त्याला जोडायचे. यहा, यहा निर्मम, यहा निरहंकार, यहा निस्पृह, असं जोडायचं. म्हणजे मग आपल्या लक्षात येतं अर्थ. तसं लक्षात ठेवायला सोपं असतं हे. म्हणजे बरोबर असं लक्षात ठेवलं की सगळा श्लोक तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो असं नाही. पण हा असं जोडून घेतलं की आपल्या लक्षात येतं की ह्या विभक्तीचे सगळे एकत्र ही ह्याची विशेषण आहे. मग तो श्लोक आपोआप लक्षात राहतो. म्हणजे पाठ करायला सुद्धा सोपी जाते अशी गीता. आपण काय करतो, शब्द पाठ करतो की नाही, आणि मग गीता पाठ करायला अवघड जात. तसं नाही करायचं, हे लक्षात ठेवायचं. यहा निर्मम, निरहंकार,
यहा निस्पृहा स शांती अधिगच्छति. म्हणजे मग आपोआप विहाय कामान यहा, हे सगळे काम वासना सोडून जो सर्वान पुमांश्चरती निस्पृहा. यहा पुमान, यहा पुमांची ही सगळी विशेषणं जोडायची त्याला. निर्ममः, निरहंकारः, निस्पृहः. लगेच श्लोक पाठ होतो. अभ्यास सोपा करायची एक पद्धत आहे. अभ्यास सोपा कसा करायचा मला खूप लहानपणी शिकवलेले. तर मला अभ्यास खूप कमी करावा लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं लक्षात राहतं. एक पॅरेग्राफ वाचला की त्या पॅरेग्राफ मधले महत्वाचे शब्द सगळे लक्षात ठेवायचे, ते बाजूला काढायचे. ते बाजूला काढले की ते सगळे कुठे उपयोगी पडलेले आहेत, कुठे त्यांचा उपयोग केलाय ते बघायचं. त्याचे संदर्भ कुठे कुठे आहेत ते, आणि कोणासाठी वापरलेले आहेत, आणि त्याच्यामधलं एक महत्वाचं वाक्य कोणतं, तेवढं लक्षात ठेवलं की तो पॅरेग्राफ आपल्याला पाठवून जातो. तसं दुसऱ्यामध्ये, तसं तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये काय असेल, आणि ते सगळे करून मग सगळा सलग धडा वाचायचा. सलग धडा वाचला की मग त्याचा गाभा लक्षात येतो. मग त्या गाभ्यालाही इकडचे सगळे महत्वाचे शब्द असे जोडायचे आणि एक स्ट्रक्चर आपल्या मनामध्ये त्याचं तयार करायचं. मग जो 2-2.5 पानाचा धडा असेल तो आपला अर्ध्या पानात बसतो, आणि अर्ध्या पानाचा धडा लक्षात ठेवणं सोपं जातं. आणि अर्ध्या पानाचा धडा लक्षात ठेवलं की वाटेल ते प्रश्न विचारा, सगळ्याचं उत्तर देत आहे थोडक्यात त्याचा सगळं आहे. असा अभ्यास केला ना की अभ्यास कमी अभ्यास कमी करावा लागतो. मला अगदी 7वी मध्ये माझ्या गुरुजींनी शिकवलेलं होतं. त्याच्यामुळे मला एकटीने मी अभ्यास केला MA चा वगैरे ना, तर मला अजिबात अवघड गेलं नाही. कारण मला त्याची नॅक इतकी बरोबर ती कळालेली आहे की अभ्यास कसा करायचा. त्यामुळे ते एकदम सोपं होतं. त्यामुळे मी पाठ करायला लावत नाही आमच्या मुलांना सुद्धा. घोकत बसा नाही. घोकंपट्टीने काय उपयोग होत नाही, कारण मधलं अक्षर विसरलं की सगळं विसरलं. त्यामुळे घोकंपट्टी नाही करायची, असं लक्षात ठेवायचं. तसं हे श्लोक आहेत ना, हे श्लोक सुद्धा असे लक्षात ठेवायचे. यहा पुमान, यो पुमान, या जो माणूस कसा, यहा निस्पृहा, यहा निरहंकारः, यहा निर्ममः स शांतीमध्ये. हे श्लोक आपोआपच पाठ होऊन जातात. आणि अशी सगळी गीता आपोआप येतं ना. क्रियापद लक्षात राहतं, त्याची विशेषणं लक्षात राहतात, आणि मग विहाय कामान एवढाच शब्द राहतो. मग असा काय करायला पाहिजे, निस्पृहा कसा होतो, तर विहाय कामान तो निस्पृह होतो. मग आपोआप श्लोक येतो की विहाय कामान यहा सर्वान पुमाश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकारः स शांतीमध्ये गच्छति. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञ भला ओळख तू. हे अर्जुना, जो असा आत्मबोधाने संतुष्ट झालेला आहे, परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिर बुद्धी आहे. आणि दुसरा कसा, ही ओवी अंडरलाईन करा, तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामू सांडोनी विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी. हे जास्त महत्वाचे. विश्व होऊनी विश्वाची माझी विचारे. विश्व होऊनच विश्वामध्ये संचार करतो, जगद्रूप बनतो, अहंकाराला सोडतो, सगळ्या कामना सोडून देतो, आणि अनुभवाच्या अंगाने जगद्रूप होऊन जगामध्ये वावरतो. सगळं जगच तो असल्यामुळे त्याला कसलीही इच्छा राहत नाही, काहीही त्याला अपेक्षा नसते, कसलीही त्याला वासना नसते, काही नसते. म्हणून तो शांती मिळवतो. विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी. विश्व होऊन स्वतः ते तसे होते. ज्ञानेश्वर महाराज स्वतः तसे होते. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वास्याम अंतकालेपी ब्रह्मनिर्वाण उच्यते. हा श्लोक महत्वाचा. याला त्यांनी ब्राह्मी स्थिती म्हणले, ब्रह्मविषयक अवस्था. कुठली? ही जी शांत अवस्था आहे ती. उपाधिरहित, निर्मम, निस्पृह, निरहंकार, स्थिर बुद्धी, निरवधी, अशी जी काही एकूण विशेषण आतापर्यंत लावली, अशी जी अवस्था आहे त्याला ब्राह्मी स्थिती असं म्हणलेलं आहे. ब्रह्मस्वरूपाची अवस्था ती प्राप्त झाल्यावर काय होतं? न विमुह्यती, विमोहित होत नाही.
मोह होत नाही. आणि स्थित्वा अस्याम म्हणजे या अवस्थेमध्ये ब्राह्मी स्थिती मध्ये, स्थित्वा अस्याम अंतकालेपी शेवटी सुद्धा तो याच स्थितीमध्ये राहतो आणि ब्रह्मानंदाप्रत पोहोचतो, ब्रह्मनिर्वाण मृच्छती मिळवतो. अस्याम ब्राह्मी स्थित्याम स्थित्वा, अस्याम म्हणजे ब्राह्मी स्थितीमध्ये स्थिर राहून अंतकाळी सुद्धा त्यात स्थिर राहत. हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायास. ही ब्राह्मी स्थिती कशी आहे? निस्सीम आहे, अमर्याद आहे, त्याला मर्यादा नाही. जे निष्काम पुरुषीचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माला पोचतात. जे चिद्रूपे मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाकू न शके चित्ता प्रज्ञा जया. ही चिद्रूपी ज्ञानरूप मिळाल्यानंतर प्राण जाते वेळेला देहाची व्याकुळता होत नाही. चित्ताची तळमळ या ब्राह्मी स्थितीच्या मध्ये तुम्हाला अडथळा आणू शकत नाही. म्हणजे शांतपणाने तो देह सोडून जातो. एरवी तळमळ होते म्हणतात, देह सोडायला माणसाला नको वाटतो, त्यामुळे तो खूप तळमळतो असं ऐकू नये. तर ते तसं होत नाही. व्याकुळता देहांतीची व्याकुळता आड ठाकू न शके चित्ता प्रज्ञा जय. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजय म्हणे. संजय असं म्हणतं की ती स्थिती अर्जुनाला सांगतात. ऐसे कृष्ण वाक्य ऐकले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता आमुची याची काजा आले उपपत्ती. हे म्हटल्यानंतर अर्जुनानं असं मनात म्हटले की आता देवाच्या ह्या विचारसरणीनं आमचेच कार्य झाले, माझ्याच कामाला आलं आता ही उपपत्ती. कशी आली? तर जे कर्म जाता आघवे येथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून. हे काय म्हणतो तो की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढं सगळं देवानी त्याज्य ठरवलं, मग माझं युद्ध आपोआपच थांबलं. म्हणजे युद्ध पण करायला नको, शांत राहाय ब्राह्मी. ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धरू उवाईला आता प्रश्न करील मला आशंकोनी. आता हे शेवटच्या ज्या ओव्या असतात ना, हे पुढच्या अध्यायाची सुरुवात असते, म्हणून ते इंट्रोडक्शन आपण ह्याचा उपसंहार आहे. ह्या अध्यायाचा उपसंहार आणि पुढच्या अध्यायाची सुरुवात असे ह्या ओव्या त्यांनी गोपलेल्या असतात. आता तो असं म्हटल्यानंतर तो काय मनामध्ये विचार करतो, आपल्या मनामध्ये प्रसन्न झाला आणि मनामध्ये शंका येऊन तो आता प्रश्न करेल. आशंकोनिया, मनात आशंका येईल आणि तो प्रश्न करेल. कोणाला? देवाला, अच्युताला. मनात शांत झाला तो, पण आता तो देवाला प्रश्न करेल. तो प्रसंग असेल आगरू. तो प्रसंग मोठा भारीच आहे. जो सकळ धर्मासी आगरू, सर्व धर्मांचे आगरच की विवेकामृत सागरू. विवेकरूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. प्रांतहीन म्हणजे अमर्याद. म्हणजे हा प्रसंग असा आहे की जो सकळ धर्माचा आगर आहे आणि विवेकारूपी अमृताचा सागर आहे, अमर्याद असा सागर आहे. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू. तो जो सर्वज्ञानांचा शिरोमणी असा जो आहे श्रीकृष्ण, तो स्वतः जे निरूपण करेल, जो सर्वज्ञ नाथू म्हणलंय. विशेषण लक्षात घ्या बघा, फार छान विशेषण लावले. सर्वज्ञांचा नाथ म्हणजे नुसता सर्वज्ञ नाहीये देव, तर सर्वज्ञांचा तो मालक आहे. जे सर्वज्ञ लोक आहेत त्यांचा तो मालक आहे. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू. श्री अनंत, श्री अनंत असा हा जप होऊ शकतो. श्री अनंत जय अनंत असा जप असतो. तर हा जो श्री अनंत आहे तो त्याचं निरूपण करेल. ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तीदास. तो निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव ती हकीकत आता तुम्हाला पुढे निरूपण करेल. तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका, मन सावध ठेवा. इथे श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान संन्यास योगो नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.